लग्नानंतर होईलच प्रेमच्या चपाकाशी सुरुवात होते पार्थपासून. तर आता इथे पार्थ फोनवर बोलत असतो आणि म्हणत असतो की छान आराम झालाय माझा आणि आता मला बरं वाटतंय, मी फिट अँड फाईन आहे आणि आज संध्याकाळीच मी कॉन्फरन्स कॉलवरती सगळ्यांशी बोलणार आहे असं म्हणतो इथे पार्थ. नाव आय एम बॅक टू वर्क असं म्हणतो इथे पार्थ. पार्टी असं म्हणतो इथे पार्थ. कसली पार्टी? अरे हो, मी विसरलोच होतो, आज संध्याकाळी आपल्या ऑफिसमध्ये पार्टी आहे ना असं म्हणतो इथे पार्थ. येस 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 असं म्हणतो इथे पार्थ. कसली कंडिशन असं म्हणतो इथे पार्थ. अच्छा, आपल्या बायकांना घेऊन यायचं आहे पार्टीला असं म्हणतो इथे पार्थ. मी सुद्धा माझ्या बायकांना. तर आता इथे म्हणतो पार्थ माझ्या बायकोला घेऊन येतो पार्टीला असं म्हणतो इथे पार्थ. एकच आहे ना? येस असं म्हणतो इथे पार्थ. येस येस असं म्हणतो तो. सी यू, भेटू संध्याकाळी असं म्हणतो पार्थ. चला, आज बऱ्याच दिवसानंतर घराच्या बाहेर पडणार, तेही पार्टीसाठी, तेही काव्यासोबत असं म्हणतो इथे पार्थ. पण त्या येतील असं म्हणतो इथे पार्थ. का नाही येणार? आजकाल मूड चांगला असतो मांजरीचा असं म्हणतो इथे पार्थ. देशमुख असं म्हणून ओढायला लागते आता इथे काव्या बघा जोरात. काय झालं, काय झालं असं म्हणतो पार्थ. तोंडाला काय लावलंय असं म्हणतो इथे पार्थ. मी काय लावलंय ते सोडा, तुम्ही काय केलंय ते बघा आधी असं म्हणतात इथे काव्या. आंघोळ करायला खूप आवडतं तुम्हाला असं म्हणतो इथे काव्या. हो, अशी पाठ वगैरे अशी करून आंघोळ करायला आवडतं असं म्हणतो पार्थ. अहो, डिटेल्स वगैरे नको आहेत मला असं म्हणते काव्या. आंघोळ करायला आवडतं तर मग आंघोळ केल्यानंतर ओली लादी वायपरने साफ करायची, एवढं कळत नाही का असं म्हणते काव्या. ते असं म्हणतात इथे पार्थ. ते मी ते काय, मी ते काय असं म्हणतात इथे काव्या. फेस पॅक लावलाय मी, चेहरा धुवायला बाथरूम मध्ये गेले, सरकत खाली पडले असते असं म्हणतात इथे काव्या. तर आता इथे पार्थ जोरात हसतो. कसे कसे असं म्हणतो तो. सरकत खेचताय असं म्हणतात इथे काव्या. मस्करी सुचते तुम्हाला, मी आतमध्ये पडले असते सांगते तर ते काही नाही असं म्हणते काव्या. किती मागात पडलं असतं ते असं म्हणते काव्या. नाही नाही, तुम्ही काय बोलूच नका हो देशमुख प्लीज असं म्हणते काव्या. आता तुमची बाथरूममध्ये एंट्री बंद करणार आहे मी. आणि हो, तुमच्या त्या लाडक्या शॉवरला पत्र लावणार आहे. मग मी कुठे आंघोळ करायची असं म्हणतो इथे पार्थ. चौकात असं म्हणते काव्या. तिथं असं आंघोळ करू का असं म्हणतो पार्थ. मला त्याचं काही घेणं देणं नाही असं म्हणते काव्या. मी सिरियसली सांगते तुम्हाला देशमुख असं म्हणते काव्या. मी तुमची बाथरूम मध्ये बंद म्हणजे बंद करणार असं म्हणते काव्या. सॉरी मी असं म्हणते इथे पार्थ. पुढच्या वेळी मी आंघोळ करायला गेल्यावर वायपरने स्वच्छ करून एक्झॉस्ट लावेल, म्हणजे सगळ्यांना क्लीन होईल, म्हणजे सगळं चकाचक सुकलेलं असेल असं म्हणतो पार्थ. धन्यवाद असं म्हणते इथे काव्या. आणि आज उद्याच्या आधीच शरणागती पत्कारल्याबद्दल थँक्यू असं म्हणते काव्या. हा बाजूला असं म्हणते इथे काव्या. मांजर, तुमचा मूड बरं करण्यासाठी असं वागलोय मी. बोका सहजासहजी एवढ्या लवकर सोडत नाही असं म्हणतो पार्थ. तर आता इथे काव्या बघते तिच्याकडे. तर आता पार्थ आपल्या इमॅजिनेशन मध्ये असतो. काय, कसला विचार करताय असं म्हणते इथे काव्या. ते असं म्हणतात इथे पार्थ. ऑफिस म्हणजे तुला काहीतरी सांगायचं असं म्हणतो पार्थ. ऍक्च्युली विचारायचं आहे ते ना, ऑफिसला आहे ना, म्हणजे असं म्हणतो पार्थ मी जाणारच आहे पण जर का ते ऑफिस. तर आता इथे काव्या पिरगळते. पाचा हात हो डान्स असं म्हणतो आता इथे पार्थ. दिवाळी झाला तेवढा पुढे झाला असं म्हणते आता इथे काव्य. आणि मुळात ज्या माणसाला बाथरूम साफ करायला येत नाही त्याच्याबरोबर डान्स करण्यासाठी मला इंटरेस्ट नाही असं म्हणते आता काव्या. तुमचे शब्द गोल 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 फिरतायत म्हणून एकदाच काय ते तुम्हाला गोल फिरून घेतलं मी. आता कसं नीट बोला, स्पष्ट बोला, मुद्द्यावर असं या ना पटकन असं म्हणते काव्या. बरं असं म्हणतो आता इथे पार्थ. म्हणजे आज ऑफिसमध्ये ना असं म्हणतो पार्थ संध्याकाळी पार्टी आहे. तर त्यात ना असं म्हणतो आता इथे पार्थ. तर तेवढ्यातच कॉल येतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या जाते कॉल घेण्यासाठी. परत परत बोलता येत नाही तर अनिशाचा कॉल असतो. तर आता इथे बंद करते काव्या तिचा कॉल. ही ना ना चेन पडत नाही असं म्हणते काव्या. काय सांगा असं म्हणते आता इथे काव्या पार्थला. काय संध्याकाळी ऑफिसमध्ये असं म्हणतो पार्थ पार्टी आहे बायकोला. तेवढ्यातच आता परत कॉल येतो काव्याला बघा प्रेक्षक हो. परत घ्यायला जाते ती. तर आता इथे अडिशाचा फोन आलेला असतो. काय करायचं खारुताईचा असं म्हणते आता इथे काव्या. काहीतरी इम्पॉर्टंट असेल असं म्हणतो पार. तेवढ्यातच आता कॉल घेते काव्या. तर आता काव्या म्हणते बोल ग. तर आता इथे आरडाओरडा करू नको, शांतपणे बोल, काय बोलायचं तेच म्हणतात इथे काव्या. अगा निशा संध्याकाळी असं म्हणते काव्या. ऑनलाईन क्लास असं म्हणते काव्या. मला कळतच नाही ऑनलाईन का ठेवतात क्लासेस असं म्हणते आता इथे काव्या. हो हो सॉरी, माझ्याच लक्षात आलं नाही ग. बरोबर आहे त्यांचं पण असं म्हणते आता इथे काव्या. हो हो बरोबर आहे. आता क्लासला आग लागल्यामुळे रिनोव्हेशन चालू आहे तिथे. मग आता इन दॅट केस ऑनलाईनच क्लासेस घ्यायला लागतील ना ते ना. हो हो, तू काय काळजी करू नकोस, मी अटेंड करेन. हो हो नक्की नक्की असं म्हणते आता इथे काव्या. आणि हो असं म्हणते काव्या. इन्फॉर्म केल्याबद्दल थँक्यू असं म्हणते आता इथे काव्या. चल बाय निशा असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे काव्या क्लासचा टायमर लावून ठेवते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या म्हणते बोला, काय बोलायचं होतं तुम्हाला असं म्हणते काव्या. काय नाही काय असं म्हणते आता इथे काव्या. संध्याकाळ ऑफिस असं म्हणते आता काव्या. पार्टी बायको
एवढे शब्द कळले मला असं म्हणते काव्या. तर नाही, नाही, नाही म्हणतो आता इथे पार्थ. अरे असे कसं नाही, 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 नाही. आत्ता तुम्ही बोललात ना, की ऑफिस, पार्टी, संध्याकाळ, बायको वगैरे, वगैरे. बोला ना, मोकळे व्हा ना, असं म्हणते आता हे काव्या. संध्याकाळी ऑफिसमध्ये पार्टी आहे ना, तर असं म्हणतो पार्थ, की असं ठरलंय की संध्याकाळी सगळ्यांनी आपल्या बायकांना घेऊन यायचं असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे काव्या हसते. देशमुख असं म्हणते आता इथे काव्या. भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक. एवढा छोटा मुद्दा चकलीसारखा गोल, 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 गोल फिरून सांगायची काय गरज होती असं म्हणते काव्या. जाऊया की आपण असं म्हणते आता इथे काव्या खुश होऊन. काय असं म्हणून खुश होतो आता इथे पार्थ. म्हणजे काय, माझ्याकडे एक सिल्वर कलरचा छान सेट आहे, तो मी घालेल असं म्हणते काव्या. चालेल? तर पार्थ म्हणतो चालेल. मी मी काय घालू असं म्हणतो आता पार्थ. तुमचा आज संध्याकाळी ऑनलाईन क्लास आहे ना असं म्हणते पार्थ. आहे की मग असं म्हणते काव्या. मग असं म्हणतो पार्थ तुम्ही काय रात्रभर नाही ना चालणार, संपेल मग तो क्लास संपल्यानंतर जाऊया आपण असं म्हणते काव्या. पार्टी लेट नाईट चालणार आहे, तुमची रात्रीची रिव्हिजन बुडेल ना असं म्हणतो पार्थ. देशमुख मी रोज रात्री रिव्हिजन तर करते हो, मला पण ब्रेकची गरज असते ना असं म्हणते काव्या. तुम्ही म्हणत असाल तर तुमच्यासाठी मी आजच रात्री ब्रेक घेते असं म्हणते आता काव्या. हे बघा मी पार्टी कॉम्प्रोमाइज करू शकतो, मला तुमचा अभ्यास कॉम्प्रोमाइज करायचा नाही असं म्हणतो पार्थ. मला ब्रेकची गरज आहे ती सोडून द्या, पण तुम्ही इतके दिवस घरी बसून आहात असं म्हणते काव्या. तुम्ही बाहेर पडाल, तुमच्या माणसांमध्ये जाल, बरं वाटेल हो तुम्हाला असं म्हणते काव्या. एन्जॉय कराल तुम्ही असं म्हणते काव्या. तुम्ही पार्टीला येणार नाही तर मी पण येणार नाही असं म्हणतो पार्थ. मी स्वतःहून म्हणते तुम्हाला मी येते, तर तेही तुम्हाला चालत नाही असं म्हणते काव्या. मी म्हणाले बाबा ठीक आहे, मी घरी बसून माझा माझा अभ्यास करते, तुम्ही जा, तेही तुम्हाला नको आहे असं म्हणते काव्या. ह्याचं कसं? तर पार्थ म्हणतो तुम्ही माझ्याबरोबर आलात तर आवडलंच असतं, पण तुमचा अभ्यास जास्त महत्त्वाचा आहे माझ्यासाठी असं म्हणतो पार्थ. हे बघा अभ्यासाच्या बाबतीत मी फार सिरियस आहे असं म्हणतो आता इथे पार्थ. तुम्हाला सांगतो असं म्हणतो पार्थ, माझी 12वी झाल्यानंतर बाबांनी पहिल्यांदा कलर टीव्ही आणला होता घरी असं म्हणतो पार्थ. अख्ख्या पवार चाळीत फक्त आपल्या घरात कलर टीव्ही होती असं म्हणतो पार्थ. त्याच वेळेत वर्ल्ड कपच्या क्रिकेटच्या मॅचेस होत्या, पण नेमकी जेव्हा ती 10वीची परीक्षा होती असं म्हणतो पार्थ. मी कोणाला त्या टीव्हीला हात लावू दिला नाही जोपर्यंत त्याचे सगळे पेपर संपले नाही तोपर्यंत. त्या वर्षी पहिल्यांदा पार्थ देशमुखने क्रिकेट नाही पाहिलं असं म्हणतो आता इथे पार्थ, पण माझ्या भावाला मन लावून अभ्यास करताना पाहिलं असं म्हणतो आता इथे पार्थ. त्या वर्षी वर्ल्ड कप आपण नाही जिंकला, पण जेव्हा जीवाचा 10वीचा रिझल्ट आला, त्याचं मार्कशीट हातात घेतल्यानंतर मला वर्ल्ड कप हातात घेतल्याचा फील आला असं म्हणतो पार्थ. मला तेच फिलिंग पुन्हा अनुभवायचं आहे काव्य असं म्हणतो आता इथे पार्थ. आयुषच्या परीक्षेत ते सेंचुरी मारायचं बघायचं आहे तुम्हाला. तुमच्या प्रगतीमध्ये कुठल्याही अडथळे आले तरी ते दूर करायला मी आहे असं म्हणतो आता इथे पार्थ. तुमच्या अभ्यासात ज्या गोष्टीमुळे तुम्हाला अडथळा होईल त्या सगळ्या गोष्टींना मी पाणी सोडायला तयार आहे असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे पार्थ आणि काव्य एकमेकांकडे बघतात. तर आता पार्थ म्हणतो तुमच्यासाठी अशा 1000 पार्ट्या सोडून देईन मी असं म्हणतो आता इथे पार्थ. लाल दिव्याच्या लाईटमध्ये बसायचं असेल ना, तर लाल फुग्याच्या पाठीमागे धावायचं नाही असं म्हणतो आता इथे पार्थ. मोहापेक्षा ध्येय मोठं असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे पार्थ तो चष्मा घेतो आणि आता घालतो काव्याच्या डोळ्यांवरती. तर आता तेवढ्यातच तो तिला बुक देतो बघा प्रेक्षक आपल्या IASचं. तर आता पार्थ एवढं सांगून निघून जातो तिथून. तर आता इथे काव्या आपल्याच विचारत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दुपार झाली दाखवले. तर आता इथे जीवा व्यायाम करत असतो, 70-80 असं म्हणत असतो तो. तर तेवढ्यातच आता इथे नंदिनी येते. सावकाश सावकाश असं म्हणते ती, जरा हळू असं म्हणते नंदिनी. आई गं, काय काय किती घाम आलाय तुम्हाला असं म्हणते नंदिनी. आणि जीवा व्यायाम करत असतो. हो असं म्हणतो जीवा. इतके दिवस जिम केली नव्हती ना असं म्हणतो जीवा, त्यामुळे जरा जास्त वर्कआउट करतोय असं म्हणतात इथे जीवा. तर आता इथे जाऊन बसतो जीवा त्या खुर्चीवरती. तर आता इथे नंदिनी जी असते ती टॉवेल घेऊन येते जीवासाठी. तर आता इथे नंदिनी बघतच राहते जीवासाठी. तर आता इथे ती त्याला रुमाल देते. तर आता इथे थँक्स म्हणतो जीवा. जीवा असं म्हणते नंदिनी. थँक्यू सो मच असं म्हणते आता इथे नंदिनी. का असं म्हणतो जीवा. तुम्ही खरंच खूप कष्ट घेतलेत माझ्यासाठी असं म्हणते नंदिनी. माझा आनंद निवास सुद्धा मला परत मिळवून दिला तसं म्हणते नंदिनी. फक्त असं म्हणते नंदिनी मला अजून एक कळलेलं नाही आहे की एवढं सगळं तुम्ही कसं केलं असं म्हणते आता इथे नंदिनी. तर जीवा बघतच राहतो तिच्याकडे आणि तो टेन्शनमध्ये जातो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा म्हणतो कसं म्हणजे असं म्हणतो जीवा. तर नंदिनी म्हणते अहो म्हणजे 10 करोड असं म्हणते आता इथे नंदिनी. एवढे 10 करोड कुठून आणले तसं म्हणते आता नंदिनी. तर आता इथे जीवा म्हणतो अगं काय सारखं सारखं त्याच विचारावर निसतेस, आम खाऊ ना गुठल्या मत गिरो असं म्हणतो आता इथे जीवा. जीवा असं म्हणते आता इथे नंदिनी. अहो जीवा असं म्हणून ती म्हणते माझ्या डोक्यावर हात ठेवून प्रॉमिस करा, तुम्ही खोटं बोलत नाहीये ना माझ्याशी असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे जीवा म्हणतो हा काय वेडेपणा आहे असं म्हणून तो आता आपला हात काढून घेतो. जीवा प्लीज असं म्हणते नंदिनी, खरं काय आहे ना ते सांगा मला. मागच्या वेळी सुद्धा तुम्ही असंच काहीतरी हसून विषय टाळला होता असं म्हणते नंदिनी. आज तरी खरं काय ते सांगा ना असं म्हणते आता इथे नंदिनी. हे बघा असं म्हणते नंदिनी, काही करून मला आजच्या आज
प्रश्नाचं उत्तर हवं आहे असं म्हणते नंदिनी. तुम्ही 10 करोड कुठून आणले तसं म्हणते नंदिनी. तर जीवा काय उत्तरच येत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी म्हणते, जीवा प्लीज सांगा ना असं म्हणते आता नंदिनी. खरं तर असं म्हणतो जीवा, मी तुला सांगणार नव्हतो पण असं म्हणतो आता इथे जीवा. पण तू इतकं इतकं फोर्स करतेस तर मी सांगतो असं म्हणतो आता जीवा. मी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती सो असं म्हणतो आता जीवा. ते 5 करोड मी त्या प्रॉफिटचे घेतले आणि राहिलेल्या 5 करोडचे मी बँकेचं लोन केलं असं म्हणतो आता इथे जीवा. काय असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे नंदिनी म्हणते, काय तुम्ही 5 करोडांचं लोन घेतलं होतं असं म्हणते आता इथे नंदिनी. तुम्ही खरंच सांगताय ना मला असं म्हणते नंदिनी. अगं मी आता खरंच सांगतोय तरी डाऊट घेतेस तू माझ्यावर असं म्हणतो आता इथे जीवा. तर नंदिनी म्हणते, एक मिनिट, बँकेकडून लोन घेताना आपल्याला काहीतरी घाण ठेवावं लागतं असं म्हणते आता इथे नंदिनी. तुम्ही काय घाण ठेवलं हो एवढं असं म्हणते आता इथे नंदिनी. एक खरं लपवायला अजून किती खोटं बोलावं लागणार आहे मला असं म्हणतो आता जीवा. तर आता जीवा काय बोलतच नाही. जीवा प्लीज सांगा ना असं म्हणते आता इथे नंदिनी. अहो बोला ना प्लीज, मला टेन्शन येते आता असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे जीवा म्हणतो, ते मी असं म्हणतो आता इथे जीवा. 5 करोडसाठी शाहूवाडूची प्रॉपर्टी मॉर्टेज ठेवली असं म्हणतो आता इथे जीवा. काय असं म्हणते आता इथे नंदिनी. अहो काय बोलताय तुम्ही असं म्हणते आता इथे नंदिनी. हे जर घरात कळलं ना तर असं म्हणते नंदिनी. कसं कळलं असं म्हणतो जीवा. 20 वर्षासाठी केले मी असं म्हणतो आता जीवा. पुढचे 10 वर्ष मी भरपूर मेहनत करून लोन फेडून टाकेल ग असं म्हणतो आता जीवा. आणि पेपर्स परत मिळवेन प्रॉपर्टीचे असं म्हणतो जीवा. तर नंदिनी म्हणते, फक्त तुम्ही नाही आपण असं म्हणते आता नंदिनी. ह्या लोनचं जे काही मंथली इन्स्टॉलमेंट येईल त्यातले अर्धे पैसे मी देईन तुम्हाला असं म्हणते नंदिनी. अजिबात नाही असं म्हणतो जीवा. आता मी तुमचं काहीच ऐकणार नाही. आता मी जे सांगते ते फायनल असं म्हणते नंदिनी. बरं ठीक आहे असं म्हणतो जीवा. आता तरी झालं का तुझा आत्मा शांत असं म्हणतो जीवा. तर आता इथे नंदिनी म्हणते, सॉरी जीवा, खरंच सॉरी. मी असं म्हणते नंदिनी, मी संशय घेतला तुमच्यावर असं म्हणते नंदिनी. अहो पण काय करू, मला खरंच खूप काळजी वाटत होती असं म्हणते नंदिनी. मला फक्त एवढंच हवं आहे की आता परत तुम्ही कुठल्या अडचणी नको यायला असं असं म्हणते आता नंदिनी. तर आता नंदिनी म्हणते, बरं मी ज्यूस आणते तुमच्यासाठी असं म्हणते नंदिनी आणि बाहेर जाते ती. तर आता इथे नंदिनी ज्यूस आणायला जाते आणि ते जीवा मात्र आणि टेन्शनमध्येच असतं बघा प्रेक्षक. बरोबर ह्याने काहीतरी खोटं बोललेलं असेल, कारण आता हाताला त्याने क्रॉस केलेला आहे, त्यामुळे काहीतरी खोटं बोललाय तो नक्कीच. तर आता जीवाला खूप शॉकमध्ये आणि टेन्शनमध्ये दाखवलं आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रात्र झालेली दाखवली आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे असं दाखवलं आहे की चेस खेळत असते मानिनी आणि विक्रम. गेला गेला उंट गेला असं म्हणते मानिनी. तुमचा राजा धोक्यात आहे बरं का देशमुख असं म्हणते मानिनी. ते दिसतच आहे मला असं म्हणतो विक्रम. पण काही म्हण तू फॉर्मात यायचा हास एकदम असं म्हणतो आता इथे विक्रम. काही काय असं म्हणते मानिनी. काही काय म्हणजे काय, सणसण स्टाईलनी त्या तुझ्या सुनीता मैत्रिणीला सुनावलंच ठोकलेस ना, सल्यूट सल्यूट असं म्हणतो आता इथे विक्रम. आणि तो खलबत्ता असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता इथे दोघे हसतात असतात बघा प्रेक्षक हो. बापरे, म्हणजे खलबत्त्यामध्ये आजपर्यंत मिरी जाय बदाम खारीक हे सगळं कुटताना पाहिलं, पण पहिल्यांदा पेनड्राईव्ह कुटताना पाहिलं असं म्हणते आता इथे विक्रम. बापरे बाबा असं म्हणून हसायला लागतो तो. तर आता खूप हसते मानिनी. पण खरंच खरंच म्हणूनच तू मला आवडतेस असं म्हणतो विक्रम. नाही म्हणजे राजहंसाला कसं निरक्षी विवेक असतो, कसं दुधातलं पाणी पाण्यातलं दूध बरोबर कळतं असं म्हणताय तुम्ही असं म्हणते मानिनी. पण असं म्हणते ती, मीही भरकटले होतेच की मध्ये असं म्हणते मानिनी. ठीक आहे ग असं म्हणतो आता विक्रम. आणि काय आहे, मत्सर माया राग लोभ सगळ्या रसायनाने भरलेलं असतं आपलं शरीर. चालतं का म्हणू असं म्हणतो आता इथे विक्रम. चुका झाल्या त्यातनंच शिकता येतं ना असं म्हणतो विक्रम. झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणते आता मानिनी. दिवाळी तर छान पार पडली असं म्हणतो आता मानिनी. आणि आता माझं मन खरंच खूप शांत आहे असं म्हणते मानिनी. हो ना असं म्हणतो विक्रम. आणि तुम्हाला सांगू असं म्हणते मानिनी, आपली मुलं त्यांच्या बायका आता सुखाने नांदू लागलेत असं मला वाटतंय असं म्हणते आता इथे मानिनी. नांदत नसतील ना तर ते त्यांचे त्यांचे मार्ग त्याला शोधू दे असं म्हणते आता विक्रम. कळतंय का तुला, आपण नको काय करायचं असं म्हणतो आता विक्रम. आपण म्हातारे आईबाबांनी रिटायर व्हायचं लक्षात ठेव असं म्हणतो विक्रम. आणि आपल्या सेकंड हनीमूनचा विचार करायचा असं म्हणतो विक्रम. काय काय बोलता हो तुम्ही असं म्हणते मानिनी. ए मनू असं म्हणतो विक्रम. जाऊ ना कुठेतरी फिरू फिरू फर्स्ट क्लास असं म्हणतो विक्रम. मला कुठेही यायचं नाही आहे तुमच्यासोबत असं म्हणते आता मानिनी. असं काय ग, चल की जाऊया असं म्हणतो विक्रम. मग आपण एक काम करूया असं म्हणते मानिनी. आपण आपल्या नातवंडांची तोंड बघूया आणि मग जाऊया फिरायला युरोप काय कुठे तुम्ही म्हणाल तिथे असं म्हणते मानिनी. म्हणजे झालंच असं म्हणतो विक्रम. अगं कवळ्या वयात कंच खावी माणसाने असं म्हणतो विक्रम. अगं तुझी मुलं हे सगळं करायला खूप वेळ लावणार आहेत आणि एकदा का ती छोटी छोटी पाखराशी घरात आली ना तर तुझा पाय कशाला निघतोय घरातनं असं म्हणतो विक्रम. हे मात्र अगदी खरं आहे असं म्हणते मानिनी. कसं माझं मन ओळखताना तुम्ही देशमुख असं म्हणते मानिनी.
फक्त एवढं मात्र तुम्हाला ओळखता येत नाही आहे की आपल्या राजा जरा जपून ठेवावा, नाहीतर मानिनीचा हत्ती उडवून लावेल असं म्हणते मानिनी. चेक अँड मेट असं म्हणते ती. अर्र असं म्हणतो विक्रम. शानीच आहेस ग तू म्हणू असं म्हणतो होता विक्रम. मुलांच्या सुखी संसाराची स्वप्न दाखवत मला चांगलं हरवलंयस तू असं म्हणतो विक्रम. दोघे हसत असतात. तेवढ्याच आता इथे नंदिनीला मेसेज काय कॉल येतो बघा प्रेक्षक हो. तर आता त्याच्यामध्ये जीवाला पण आता मेसेज येतो. तर दोघेही बघतात तो मेसेज आणि दोघांनाही टेन्शन होतं तो मेसेज बघून. तर दोघे एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघतात. नंदिनी जीवाकडे आणि जीवा नंदिनीकडे. काउन्सिलरचा मेसेज असं म्हणते मानिनी. मला पण आलाय असं म्हणत होतात जीवा. तर आता त्यांना आठवतं कसं ते डिवोर्स घ्यायला गेलेले असतात. जर तुम्हाला डिवोर्स हवाय असं म्हटलेलं असतं ना तो माणूस, ते आठवतं त्यांना. तर आता इथे पार्थ आणि काव्याला सुद्धा तो मेसेज येतो बघा प्रेक्षक डिवोर्सचा. तुम्ही किती दिवस संसार केला ते तुम्हाला नेमकं लक्षात आहे. मग तरीही आता हा संसार नकोसा का झालाय म्हटलेली असते ना ती लॉयर. खरं तर मला माझ्या बायकोसोबत देवाची पायरी चढायची होती, पण भक्ती आणि लग्न मारून बुटकून नाही करता येत असं म्हणत होता पार्थ. त्यामुळे आम्हाला डिवोर्स देऊन टाका, म्हणजे आम्हाला एकमेकांचा त्रास होणार नाही असं म्हटलेलं असतं ना पार्थ. आठवतात त्याला. डिवोर्स घेण्याआधी कायद्यानुसार किमान 6 महिन्या तरी एकत्र राहायला लागेल. ही शेवटची संधी आहे तुमच्यासाठी असं म्हटलेले असतात ना लॉयर. ते लक्षात येतं त्यांच्या. तर आता इथे तोच मेसेज वाचून त्यांना आठवत असतं सगळं. 3 महिने झाले सुद्धा असं म्हणते काव्या. आता भेटायला लागेल असं म्हणते आता इथे काव्या काउन्सिलरना. आणि भेटून काय सांगणार होता आपण असं म्हणतो पार्थ. तर आता आजचा भाग इथे संपतो. बघूया तर कॅपमध्ये काय येते. तर आता इथे पार्थ बघतो स्वयंपाक करताना मानिनी आणि काव्याला. तर आता इथे पार्थ येतो म्हणतो काव्याला, आता तुम्हाला अभ्यासाची गरज आहे. काय करताय तुम्ही इथे असं म्हणतो पार्थ काव्याला. हिने लेक्चर अटेंड केलेल्या ब्रेकची गरज आहे असं म्हणतोय मानिनी. ब्रेक फक्त 5 मिनिटाचा असतो आणि सगळं करायला तिला खूप वेळ जाईल असं म्हणत होता इथे पार्थ मानिनीला. फायनली साडी असं म्हणत होता जीवा. मी जर साड्यांच्या दुकानात जर सेल्समन म्हणून लागलो ना तर एका दिवसात दुकान रिकामं करून टाकेन असं म्हणतो जीवा. काय किती बोलताय, दम नाही लागत का तुम्हाला असं म्हणतो जीवा. एकदा काय जी बडबड बंद कर देवा असं म्हणत होता इथे जीवा. तर नंदिनी तिचा हात ठेवते बघा प्रेक्षक हो तिच्या तोंडावरती. नाही असं म्हणते आता ती जीवाला. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. प्रेक्षक हो आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.